सोबती ठाव नाही वाटन चाललो वाऱ्यावरी पाय ना जमिनीवरी कासेवरचे वरी बेदिशा नजरे अशाच एका नवरा बायकोच्या आयुष्याची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या सुखाची गोष्ट म्हणजे कलर्स मराठीवर 22 तारखेपासून 9 वाजता सुरू होणारी आमची नवीन मालिका सुख कळले. आमच्या मालिकेचे प्रोमोज तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील. आम्हाला खूप छान छान प्रतिक्रिया येत आहेत त्याच्याबद्दल आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही अतिशय उत्सुक आणि कुतूहलही आहे तुम्हाला की नक्की सुख कळले म्हणजे काय. तर अगदी थोडक्यात सांगते. त्यांच्या आयुष्यात सगळ्या संकटांना, सगळ्या वादळांना अगदी ठामपणे एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी उभे आहेत. त्यांना संसारातील, कुटुंबातील आणि नात्यातील सुख कळले आहे. त्यामुळे आता आमच्या मालिकेचे प्रोमोज आपण बघूयात आणि ते थोडंसं सुख अनुभवण्याचा आपणही प्रयत्न करूयात. प्रोमोज प्लीज. सुखाची थोडीशी झलक मिळाली असेल ना, पण आता अख्खी गोष्ट बघून तुम्हाला पूर्ण सुख अनुभवायला मिळणार आहे याची मी खात्री देते. कारण खरंच आत्ता आजूबाजूला ज्या मालिका चालू आहेत त्याच्यात नवरा बायकोंमधले वाद, गैरसमज, कलह हेच बघायला मिळतंय. सो त्याच्यापेक्षा आमची ही मालिका आहे ती 100% खास आणि वेगळी असणार याची खात्री मी तुम्हाला देते. आणि या मालिकेचं शिवधनुष्य ज्यांनी उचललंय त्या आमच्या लाडक्या निर्मात्या सोहम प्रोडक्शन्सच्या सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांना मी स्टेजवर यायची विनंती करते. म्हणजे बोलायचं. हो, तर आता म्हणजे थोडंसं बोलायचंच आहे. सगळ्यांना नमस्कार. सोहम प्रोडक्शन्सची ही पहिली निर्मिती आहे जी आम्ही कलर्स मराठीसाठी करतोय. ज्याला कारण अर्थात केदार शिंदे आहेत. कारण जेव्हापासनं त्याने कलर्स मराठीचा हा सगळा भार सांभाळला तेव्हापासनं त्याची इच्छा होती की सुचित्रा आपण काहीतरी करूया जे खूप छान असेल, वेगळं असेल आणि तुला करताना मजा येईल. सो आय एम रिअली लकी अँड रिअली थँकफुल टू केदार की एवढं छान प्रोजेक्ट आमच्यासाठी त्याने निवडलं. अर्थात त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही माझ्या टीमची आणि माझ्या कलाकारांची तर आहेच. पण कसं असतं ना, कधी कधी ना समोरच्याने तुमच्यावरती विश्वास ठेवावा लागतो तर तो विश्वास सार्थ करण्याचं बळ आपल्यात येतं. त्यामुळे आय एम रिअली थँकफुल टू कलर्स मराठी. थँक्यू सुषमा. आता सुख कळले. जसं ही म्हणाली की इतर सगळ्या मालिकांप्रमाणे आमच्यात काय नाहीये. काय काय म्हणालीस तू? कलह, भांडणं, गैरसमज. कलह, भांडणं, गैरसमज असं काही नाहीये. ते आत्ता नाहीये, ते हळूहळू येणार आहे. तरच आपल्याला सुख काय ते कळेल ना. ते इतर ठिकाणी जेव्हा दिसेल आणि आपल्या 9च्या स्लॉटवरती ते दिसणार नाही तेव्हा लोकांना खरं सुख काय आहे ते कळेल असं मला वाटतं.
सो मला खूप छान वाटतंय की एक वेगळा विषय आम्ही तुमच्यासमोर आणतोय. कसं असतं की आपण आता कितीतरी वर्ष ऐकतोय आणि ओमी तर मला सतत सांगत असतो नवरा बायको ही गाडीची 2 चाकं असतात वगैरे असं काहीतरी बोला सुचित्राताई वगैरे असं. हे तर नक्की बोल. तर मी तसं काही म्हणणार नाहीये. मला असं वाटतं की नवरा बायको ही एक टीम असते आणि त्या दोघांची जी टीम असते ना ती एक अख्खा डाव मांडते आपल्या आयुष्याचा आणि आपल्या संसाराचा. आणि त्याच्यात कधीतरी नवऱ्याला 6 पडतात, कधीतरी बायकोला 6 पडतात, कधीतरी त्या सापशिडीत तो साप आहे तो अख्खा नवऱ्याला घेऊन पुन्हा खाली 2 वरती आणून ठेवतो, 99 वरती गेलेला नवरा. आणि कधीतरी बायकोला इथे सफर करावं लागतं. पण कसं असतं की आपण एकमेकांना दिलेली जी साथ असते ती जेव्हा भक्कम असते, ती जेव्हा विश्वासाची असते, तेव्हा आपण कुठलाही डोंगर पार करू शकतो याची मला खात्री आहे, याचा मला अनुभव आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही अतिशय मनापासून सुख कळले तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि ही मालिका बघून तुम्हाला नक्की कळेल की सुख काय असतं ते. सुख कळले. थँक्यू. थँक्यू. सोहम प्लीज 2 शब्द काहीतरी. नाही, मी या विषयावर बोलणं खरं तर जरा फनी आहे. माझं लग्न नाही झालंय, पण नाही मला खूप निर्माता म्हणून नाही मला असं वाटतं की ह्या निमित्ताने सुख ते काय आहे ते मला अनुभवायला मिळेल स्टोरी, स्क्रीन प्ले किंवा टेलिकास्ट थ्रू. बट मला असं वाटतं की जेव्हा सुरुवातच सुखाने आहे ना तर ते छान होणारच आहे. अजून एक गोष्ट अशी सांगायला आवडेल की प्री प्रोडक्शनपासनं ते आपण शूट सुरू केलं आणि आता लवकरच टेलिकास्ट असेल. पण तेव्हा एवढंच वाटतं की ऑन सेट किंवा ऑफिसमध्ये पण जेव्हा आपण कलरच्या ऑफिसमध्ये जेव्हा भेटलो ना ते सुख जे आहे ना, म्हणजे स्टोरी डेव्हलप करत असताना सगळे आनंदी होते, त्यात सगळ्यांचं सुख होतं. शूट करताना त्यात सुख होतं. आपण जेव्हा आम्ही खरं तर फोटोशूटला भेटलो, मी फोटोशूटला नेमका नव्हतो, पण त्याच दिवशी मला टीमने सांगितलं की सगळ्यांनी एवढी मजा केली. ते कुठे ना कुठेतरी रेसिप्रोकेट होणार आहे आणि ते सुख जे आम्ही शूट करताना स्टोरी बांधत असताना जे आम्ही अनुभवलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर येईल. थँक्यू. किती गोड बोललाय तो अनुभव नसताना आणि या गोष्टीचा. आणि मला दुसरं असं म्हणायचंय की आतापर्यंत ना मी ही सगळी निर्मितीची धुरा एकटी सांभाळत होते आत्तापर्यंत. गेल्या 1.5-2 वर्षात सोहम माझ्या साथीला आहे. तेव्हाही मला सुख काय आहे ते कळलंय. तर हे माझं सुख कळले आहे. वाजव सागर, जोरात टाळ्या वाजव. नाही पण खरंच थँक्यू. तुम्ही आहात म्हणून हे सगळं सुरू झालंय आणि आता असंच आमच्या बरोबर राहा. तोपर्यंत तुम्ही छान बसू शकता आणि पुढचं सुख अनुभवू शकता. थँक्यू. 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 तर आता 2 अशी लोक ज्यांच्या शिवाय ही मालिका तुमच्या समोर येऊच शकली नसती, त्यांना मी स्टेजवर बोलवण्याचा विनंती करते. सगळ्यात पहिले म्हणजे कलर्सचे क्लस्टर हेड सुषमा राजेश यांना आणि फिक्शन प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांना. थँक्यू. मॅम, केदार दादा प्लीज मालिकेबद्दल. फर्स्टली थैंक यू एवरीबडी, थैंक यू सो मच फॉर कमिंग. आई नो वीकडे इवनिंग में ट्रैफिक में टाइम निकाल के आने के लिए बहुत बहुत शुक्रिया. एंड आई डोंट नो, मुझे बहुत सारे शो लॉन्चेस देखे हैं, बहुत सारे शो लॉन्चेस किए हैं. ये अलग है. दिस शो इज समवॉट स्पेशल. एंड व्हेन आई जस्ट हर्ड सुचित्रा टॉकिंग अबाउट इट एंड सडनली मुझे क्लिक हुआ. आई थिंक इसीलिए स्पेशल है क्योंकि कहीं ना कहीं हम सबकी ज़िंदगी में ये सच है फॉर अ लॉट ऑफ अस, राइट. सो आई थिंक द फर्स्ट टाइम आई हर्ड दिस स्टोरी, केदार ने आपने नरेट किया था मुझे. इनफैक्ट ये पहली कहानी थी जब हमने साथ काम करना शुरू किया. एंड वो पहले दिन से ये कहानी दिल में ठहर गई थी. एंड देन वी फाउंड ग्रेट पार्टनर्स हु आर वर्किंग विद अस ऑन इट. आई थिंक द टीम दैट हैज़ कम टुगेदर इज़ फैंटास्टिक.
So both internally, the Colors Marathi team, you will see all smiling faces because this project is special, and I think it is very, very, very special because it is very true to human spirit. I think उन्होंने बहुत अच्छी एक लाइन कही, हस्बैंड वाइफ की एक टीम होती है. ऐसा नहीं है कि प्रॉब्लम्स नहीं होते हैं, बट वो जब साथ आते हैं और प्रॉब्लम सॉल्व करते हैं, वो बहुत सुंदर दुनिया बनाते हैं. I think that's what the show is all about. It's about this human spirit of two people who decide to live together through all odds, and I think that's Sukha Karale for us, and that's true in my life for sure. I agree with Suchitra that most of our lives are successful because our better halves have stood by us, and so thank you everybody for coming. Help us make this a success. I think we are incredibly proud of this project. It is different. It is different to everything that is on the channels today. It is very different to what we are also offering on our channel, and I think this is just the beginning. So thank you everybody, and thank you Kedar. I think उन्होंने एक नया दौर शुरू किया है कलर्स मराठी के लिए, and the kind of shows we are making today. So more and more victory to us and our viewers. We hope they enjoy it as much as we do. Thank you. थँक्यू सो मच मॅम. नमस्कार सगळ्यांना. कलर्स मराठीची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदा टेलिव्हिजन म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर मी जे केलं होतं ती गोष्ट आली, ती म्हणजे श्री गंगाधर टिपरे. आजही जेव्हा जेव्हा लोक मला भेटतात तेव्हा मला म्हणतात की गंगाधर टिपरे सारखी मालिका तुमच्याकडून व्हायला पाहिजे. तर म्हटलं आजूबाजूला इतकं काय चाललंय ना की आता आबांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यामध्ये काय गंमत नाही. किंवा शिर्या आता ड्रग ॲडिक्ट झालाय, शलाकाचे विविध पुरुषांबरोबर संबंध आहेत, शेखर आणि श्यामला यांचं अजिबातच एकमेकांबरोबर पटत नाही आणि ते दोघंही एकमेकांना मारण्याचा डाव सतत करतायत. तर अशा पद्धतीची सिरियल मी नाही करू शकत किंवा माझ्या प्रकृतीमध्ये नाही ती. मला नेहमीच टेलिव्हिजन हे काहीतरी देणारं माध्यम वाटलं. प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असतील. आज माझ्या या सगळ्या म्हणण्याला दुजोरा देणारे असतील नसतीलही, कारण काय शेवटी सगळं थांबतं ते गुरुवारी जेव्हा नंबर्स येतात आणि TRP येतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी थांबतात. पण मी अजूनही आशावादी, आणि मला असं वाटतं की अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर आता महत्त्वाचा फॅक्टर कुठला झाला असेल तर तो घरातला टेलिव्हिजन आहे. कारण घरात बोलण्यासारखी माणसंच उरलेली नाही आहेत. आणि अशा वेळेस मी जर एखाद्या प्रमुखपदी आलेलो आहे तेव्हा मी टेलिव्हिजनतर्फे लोकांना काय देतोय याचा मी नेहमीच विचार करतो. आणि म्हणूनच पहिल्यांदा ही जी मालिका माझ्या डोक्यात आली तेव्हा सुख कळले हे नाव नव्हतं, पण नवरा बायकोची गोष्ट सांगायची. पण ही नवरा बायकोची गोष्ट 2024ची असायला पाहिजे. कारण अगदीच काल परवा आपल्याकडे जेव्हा आपल्या घराबाहेर किंवा उंबऱ्यापर्यंत कोविड नावाचं एक काहीतरी एक वेगळंच काही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडली होती, आणि जेव्हा माणसांचा माणसावर विश्वास उरला नव्हता किंवा एकमेकांच्या बद्दल आपणच एकमेकांच्या संपर्कात न येणं इथपर्यंत आलो होतो, त्यावेळेस कोणी तुम्हाला सांभाळलं असेल तर तुमच्या फॅमिलीने सांभाळलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ती फॅमिली असते तीच तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. फॅमिलीमध्ये चांगली माणसं असतात, वाईट माणसं असतात, मत्सर करणारी माणसं असतात, खूप आनंद देणारी माणसं असतात, खूप दुःखी करणारी माणसं असतात. माझ्याही फॅमिलीमध्ये तशी माणसं आहेत. आणि तशीच ही फॅमिली आहे जी कामेरकरांचे. या फॅमिलीमध्ये पण असंख्य वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत जी लवकरच तुमच्या समोर येतील. पण एक मात्र आहे की अजूनही मिथिला आणि माधव यांच्यातलं माणूस पण तसंच आहे, जे इथे उपस्थित असलेल्या बऱ्याचशा, मी आता ज्यांना आदर्श मानतो तशी 2 जोडपी माझ्या समोर आहेत, एक आदेश आणि एक भरत. मला नेहमी असं वाटतं की या दोघांकडे बघून नवरा बायको काय असतं हे मी आणि बेलानी जास्त शिकायला सुरुवात केली. तर मग अशाच जोडप्यांकडे बघून आपण काहीतरी घेतलं गेलं पाहिजे, एवढंच डोक्यात ठेवून ही सुख कळले मालिका आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. आणि मला खात्री आहे की आजपर्यंत जे चांगलं केलं त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि सुख कळलेला पण असाच उत्तम प्रतिसाद मिळेल. आणि थँक्यू सुषमा. कारण काय आहे की ना धाडसी निर्णय घेणं खूप असतं, पण अशा वेळेस कोणीतरी आपल्या बरोबरने उभं राहायचं असतं. कारण मला त्या सगळ्या नंबरच्या गेम मधलं फार काही कळत नाही, पण मला एवढं मात्र कळतं की आपण चालत राहायचं आणि हे नात्यातलं सप्तपदीतलं 8वं पाऊल आहे हे नक्कीच विक्रम करेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. मॅम
तर आता वेळ आली आहे की त्यांना भेटायची ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहेत, ज्यांच्या नात्याबद्दल प्रेमाबद्दल आपण फक्त ऐकतोय बोलतोय मगासपासून, म्हणजेच आमचे माधव आणि मिथिला, म्हणजेच स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांना मी इथे स्टेजवर बोलवतो. आता हे माईक तुमच्या ताब्यात दिल्यानंतर मी जाते आणि बसते. सो काय आमच्या बरोबर थोडा अनुभवी लोकांना मी पुढचं सगळं याच्यामध्ये काहीच अनुभव नाहीये मला. हिला जेवढा आहे तेवढा किंवा तुला जेवढा आहे तेवढा, पण तू असं दरवेळेला करू नको. ही माझ्या बहिणीचं काम करते आणि असं सगळ्या जबाबदाऱ्या झटकून जाऊ शकत नाही. असं काहीच मी करत नाही. मी तुम्हाला जरा छान अजून काय काय फुलवायची संधी ओके, थँक्यू. आरतीसाठी वाजवलं. सो सुख कळले ही मालिका ज्या वेळेला मला विचारली गेली त्यावेळेला मी एका क्षणामध्ये हो म्हणलं होतं. आणि याला केदार शिंदे स्वतः इकडे आहेत. आणि मला जनरली लोकांनी खूप असं पॉप्युलिस्टिक चॉईसेस कधी करताना पाहिलेलं नाही आहे. याचं कारण असं की मी खरं तर प्रायोगिक नाटक करणारा माणूस आहे आणि मी नाटकात रममाण होणारा माणूस आहे. पण तरीसुद्धा ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं वेगळेपण आपल्याला जाणवतं किंवा जिकडे सोल आहे या गोष्टीमध्ये असं जाणवतं, तिथे माझा कायम ओढा गेलेला आहे. मला केदारदादांनी जेव्हा या मालिकेविषयी सांगितलं त्यावेळेला इमिजिएटली आपल्याला काहीतरी वाईब्स येतात आणि असं वाटतं की ह्या गोष्टीचा एक भाग होणं आत्ता गरजेचं आहे. आपल्याला आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे चॉईसेस असतात. त्यावेळेला टेलिव्हिजनच का किंवा सिनेमाच का किंवा नाटकच का, प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट ठरवताना कलात्मक दृष्टीने आपल्याला एक आतमधनं एक कॉल येतो की मला ह्या गोष्टीचा भाग व्हायचा आहे. आणि सुषमा मॅडम, आय एम सिरियसली सेईंग दिस, इट्स नॉट एक्झॅजरेटिंग एनिथिंग, बट इमिजिएटली द आन्सर इन माय माइंड वॉज येस, आय हॅव टू बी अ पार्ट ऑफ दिस. माधव कामेरकर या व्यक्तिरेखेच्या बद्दल जर का सांगायचं झालं तर हा अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे. बँकेमध्ये नोकरीला असलेला माणूस आहे. त्याची सुद्धा छोटी छोटी स्वप्न आहेत, ॲम्बिशन्स आहेत. आणि जसा एका कर्त्या पुरुषाला आपल्या फॅमिलीला आपण एका चांगल्या पोझिशनवरती घेऊन जाऊ अशी एक स्वप्न असतात, तशाच पद्धतीचं स्वप्न या माधवचं आहे. आणि मात्र या गोष्टीमध्ये मला जे अट्रॅक्ट करतं, जे खेचून घेतं ते म्हणजे माधवचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे मला असं वाटतं की माधव हा पीपल प्लीजर आहे. म्हणजे लोकांनी त्याच्याविषयी चांगलं बोलावं किंवा तो सतत हे धडपड करतोय की मी हा चांगला माणूस आहे आणि मला सगळ्यांनी चांगलंच बोललं गेलं पाहिजे. ह्या नादामध्ये कुठेतरी निर्णय चुकतात किंवा त्या प्रेशर सहन होत नसल्याने काही गोष्टी होतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये संकट येत जातात. आणि त्यावेळेला जी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहते ती म्हणजे मिथिला. आणि मला वाटतं की त्या दोघांचं नातं हे इतकं घट्ट आहे की मला असं वाटतं न बोलता सुद्धा अनेक गोष्टी एकमेकांच्या कळतात. आणि या आम्हाला एकमेकांच्या म्हणजे काम जेव्हा आम्ही करायला घेतलो त्यावेळेला सुद्धा असं जाणवतं की आत्ता या टेकमध्ये सुद्धा एकमेकांच्या प्रती काहीतरी वाटतंय जे कधी कधी आपल्याला शब्दात नाही सांगता येत. सो ही पॉवर या गोष्टीची आहे आणि त्याच्यासाठी मला कलर्स मराठीचे आणि केदार शिंदेचे मला मनापासून आभार मानेल. थँक्यू सो मच फॉर चूजिंग मी. मिथिला. नमस्कार, मी स्पृहा आणि मी या मालिकेमध्ये मिथिलाच काम करते आहे. गोष्ट आमची फारच गोड आहे. सुचित्राबाई म्हणाली तसं सगळं काही गोडगोडच असणार आहे असं नाही, ह्याचीही आम्ही कल्पना देतोच आहोत. पण काय आहे, कुठलीच एक फॅमिली अशी साखरेच्या पाकातनं काढून आणलेली नसते. म्हणजे त्यामध्ये पण फार चढउतार असतात, त्यामध्ये मजा मजा असते आणि त्या सगळ्या गोष्टींना एकत्र तोंड देऊन त्या पुढे मिळणारं जे सुख असतं त्याची चव फार गोड असते. सो तसा आमचा हा सगळा सुख कळलेचा प्रवास आहे. मला मिथिलाच्या 2-3 गोष्टी अतिशय आवडल्या. एकतर मी तिच्याशी इन्स्टंटली कनेक्ट केलं एका कारणासाठी की मला तिच्यामध्ये माझी आई दिसते. ती एक अशी व्यक्ती आहे की जी पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी राहूच शकली असती, तिचं करिअर ती घडवू शकली असती, पण तिने तिच्या मुलींसाठी तिचा स्वतःचा हा निर्णय होता कोणीही न सांगता की मी माझ्या मुलींना
वेळ देता यावा म्हणून घरी असणार आहे, त्यांच्या बरोबर, त्यांच्या सोबत. सो मला मिथिलाशी कनेक्ट करणारी सगळ्यात पहिली गोष्ट ही होती केदारदा, आणि त्यामुळे सुद्धा मी पटकन त्या गोष्टीमध्ये रमले. आमच्या दोघांमध्ये एकत्र आता एक छान सुसंवाद म्हणतो तशा पद्धतीचा आहे. काम करत असताना मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की आपण ज्या पद्धतीचं ऍक्ट करतो आहोत त्याला समजून घेऊन त्याला रिॲक्ट करणारा समोरचा समजा आपला नट मित्र असेल किंवा नटी मैत्रीण असेल तर ते काम करण्यातली मजा जास्त वाढत जाते. ती मजा आता आम्हाला येते. आमची सगळी बाकीची टीम सुद्धा इथे आहे आणि ते सगळे सुद्धा आता छान आम्ही हळूहळू एकमेकांना ओळखायला लागलो, भेटायला लागलो. तर शूट करण्यातली सोहम फार मस्त म्हटला की ती एनर्जी रेसिप्रोकेट होत असते कुठेतरी, ती पॉझिटिव्हिटी रेसिप्रोकेट होत असते. आपल्याला कळत असतं एखाद्या गोष्टीची वाईब काय आहे आणि ती वाईब जेव्हा चांगली असते, पॉझिटिव्ह असते, आपल्याला हे जाणवतं की आपल्या आसपास सगळी चांगली माणसं आहेत. तर त्या चांगल्या माणसांमध्ये काम करण्याची एक वेगळी मजा असते. मी पण नक्कीच सुषमा तुमचे आणि केदारदाचे आभार मानते. सुगंधाताई थँक्यू, सुचित्राताई थँक्यू, कारण डेली सोपच्या ह्या सगळ्या राम रगाळ्यामध्ये अशा पद्धतीची एक गोष्ट आम्हाला सुद्धा ऍक्टर म्हणून खूप एक चॅलेंजिंग काहीतरी देऊन जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या ऍक्टर्सना समजून घेऊन, त्यांचं शेड्यूल समजून घेऊन डेली सोपचं शूटिंग करणं ही सोपी गोष्ट नाहीये. तर ऍक्टर्सच्या मागे उभं राहणारी ही सगळी टीम आणि ही वाहिनी आहे, मी त्यांचे मनापासून आभार मानते, कारण तरच छान पद्धतीने काम करता येऊ शकतं असं मला वाटतं. आणि आता मी माझे मोठे 4 शब्द संपवते. थँक्यू. आज केदारनाथ असं म्हणाला तसं 2 आदर्श जोडपी आमच्या मध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आम्ही हे असं जाऊ देणार नाही. कारण काय आहे, आमच्या गोष्टीची नवी नवी सुरुवात होतीये, ते सरावलेले आहेत या सगळ्याला. तर त्यांच्याकडनं आमच्यासाठी काही टिप्स मिळणं फार आवश्यक आहे. आणि त्यामुळे अर्थातच आदेश दादा, सुचित्रा ताई या दोघांना मी इथं बोलावते आणि भरत दादा आणि सरदा ते तुम्हालाही इथं बोलावते. थोडासा त्रास तुम्हाला आम्ही द्यायला पाहिजे, असं कसं चालेल? एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. खूप आहे. आम्ही मध्ये उभं राहतो. आता खरं सरिताचं ब्लड प्रेशर बघायला, सरिता ताईला मी कधी असं बोलताना ऐकलंच नाहीये खूप. पण आम्ही यांच्या बरोबर 1-2 छोटे छोटे गेम्स खेळणार आहोत. हॅलो 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 हॅलो, ऐकायला येते? हो. आता आम्ही चुकलो की तुम्हाला सुख कळले. आणि मगाशी जे काही स्पृहानी खूप असं आयडियलिस्टिक सगळं काही जे काही सांगितलेलं आहे, आता ते कसं कोणबडते बघा. आमच्याकडे काही प्रकारचे आहेत, ती आम्ही तुमच्या हातात देणार आहोत आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याची खरी खरी उत्तरं देणं अपेक्षित. मला माहिती आहे की सगळ्याच गोष्टी अजिबातच संसारात आपण खऱ्या बोलत नाही. नाही ते खरं, त्याच्यात नाही, ते चिटिंग नाही होऊ शकत. तर लागतील. हे सुख कळले आहे की सुख छळले आहे? तर आता यानंतर मी काही प्रश्न विचारेन जे तुमच्यासाठी ते प्रश्न कॉमन आहेत. फक्त मला बघायचं की तुमचं तुमच्यात एकमत आहे का खूपच वेगळंच काहीतरी उत्तर येणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की हे 1 मिनिट. ऑब्जेक्शन काय नको करूस, हे धमकावणं मला सुरू झालेलं आहे. ह्याच सगळ्यात आम्हाला शिकायचं आहे असं आम्ही ठरवलंय की
एक मिनिट सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही आदर्श आहात. त्याचंच आन्सर टेन्शन, अकॉर्डिंगली. त्याचंच टेन्शन आलं. बरं, आता पहिला प्रश्न परत आता तुमच्यासाठी आहे दोघांसाठी, की जर का चूक झाली कुठल्याही भांडणात तर दोघांपैकी सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? सॉरी म्हणाले मी घरी असायला पाहिजे ना. इथे तर सुख आहे. एक किस्सा सांगतो मी, म्हणजे याच्यावर कळेल की मी किती आहे सुखी आहे. जेव्हा माझ्या मुलीने 94% मिळवले 10वीत, तेव्हा मुळे काका मस्त म्हणाले, ह्याला कारण भरत तू सतत दौऱ्यावर असतोस, तू जर घरी असतास तेवढी मिळालं नसते. आता याच्यावर लक्षात घ्या ती किती अभ्यास करते. तेव्हा सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाहीये. बरोबर, म्हणजे जेव्हा वेळ येते तेव्हा तीच म्हणते तरी ती वेळच येत नाही सॉरी म्हणत. तुम्ही म्हटलं ना नजरेतच कळतं. पण बरं, सोशल मीडियावर तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असतं? क्लॅरिटी, मला फार आवडलं हे, खूप मस्त. सरिताताई, तुमच्या दोघांमध्ये, हा दोघांचा प्रश्न आहे की जास्त रोमॅन्टिक कोण आहे? परत सांगतो, मी कमी वेळ घरी असतो. रोमॅन्टिक व्हावंच लागतं. तुझं बरं कमी घरी असतो. बरं, पुढच्या इकडची स्थिती काय वेगळी नाहीये. दोघांना काय म्हणून यांना चूज केलंय, दोघांना जे अतिशय कमी वेळ घरात असतात त्यांना. पण हाच प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचं उत्तर काय आहे, म्हणजे की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? तू असं एक आम्हाला कळलं. घरामध्ये सत्ता कुणाची चालते दोघांपैकी? मला ही क्लॅरिटीच खूप आवडली आहे. साधारण सगळी उत्तर सेम आहेत, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आम्ही घरी नसतो. बरं दादा, आता तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागावलायस, चिडलायस असं बघितलेलंच नाहीये. तर दोघांपैकी भयंकर तापट डोक्याचं कोण आहे? राग जास्त कोणाला येतो? खरंय का हे? खूप नाही काय घरी? एक मिनिट सरिता, अधून मधून जर हातवारे करा. मुलं जास्त कोणाला घाबरतात, आईला की बाबांना? सोहम, आता एवढं तर म्हणजे काय दाखवतेस तू सुचित्राताई? तू घाबरतच नाही कोणा. आणि त्यातल्या त्यात घाबरला तर सुचित्राला घाबरतो. नाही, आणि सेम तुमच्याकडे असेल तर? वा, किती छान. दोघांमध्ये जास्त सरप्राइजेस कोण देतो? सरप्राईज, अचानक घरी येणं. आपल्याला असं वाटतं की आता आज हा दिवसभर घरात आहे, ते अचानक घराबाहेर जाणं. अचानक दौऱ्यावर आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हा थांबेल जरा 2 दिवस घरी, तर दुसऱ्या दिवशी लगेच बॅग भरून घराबाहेर जाणं. हे सगळं थोडंसं काहीतरी प्रेमाचं पण सांग नको. नाही, हेच प्रेमाचं आहे अगं. आज लग्नाला आमच्या 33 वर्ष झालेली आहेत, सो त्याच्यामुळे हेच प्रेमाचं आहे. दोघांमध्ये जास्त समजूतदार कोण आहे? नाही नाही नाही, सरिता. इकडे भरत दादाचं नाव आहे. वा, तर असा हा आमचा एक गेम होता. एक संपला, आता पुढचा आणखीन एक आहे जो ज्या गेम मध्ये सागरला इंटरेस्ट आहे तो खेळून घेण्यात तुम्हाला. मग मध्ये मध्ये ते लावा ना सुख कळले गाणं. सो माझी आता एक रिक्वेस्ट आहे भरत दादा आणि आदेश दादा यांना, की दोघांनी पुढे उभं राहायचंय स्टेजच्या, आणि त्यांना मागे बघण्याची परवानगी नाहीये. नाही, हा बस आयुष्यात पुढे बघतो. माईक असणार. तर आता मी तुम्हाला दोघांनाही विचारणार आहे. या मागे मध्ये मागे वळायचं नाहीये.
मागे नाही वाटण सो पहिला प्रश्न आहे आदेश दादा. तुमच्या वरी कासेवरचे वरी वेदिशा नजरे तल्या तारा परी निघताना लाल होती त्याचा जाता करून करून ती गेली आहे पण ती पुढेच बघत राहतो. मागे बघायचं ना, मागे बघायचं. आणि अजून कळलं मला. हातात बांगड्या, कानातले झालं आणि काय. पण ठीक आहे, हा मार्ग देऊया आपण. चालेल चालेल, हा मार्क द्यायला पाहिजे. व्हेरी नाईस. ओके आदेश दादा, हा बोला. तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची साडी नेसली आहे? हे काय वेडा काय सोबतच आलो ना. साधारण असा तो ऑफ व्हाईट कलर असतो ना, वेगवेगळी कलरफुल अशी चित्र आहेत मस्त पैकी, हो की नाही. सुचित्र असल्यामुळे परफेक्ट. व्हेरी नाईस. ओके बरं दादा, मी कलर ब्लाइंड आहे. अरे पण असंही मला कळत नाही. मी खूप कलर ब्लाइंड आहे. हो, मला तर काळा पिवळा नाही, मी रंगांवरती नाही विचारणार आता काही. हरकत नाही. तुमच्या पार्टनरने बोटांमध्ये किती अंगठ्या घातल्या आहेत? अरे देवा, 2. नाही नाही, म्हणजे एका हातात नाही रे, मग सगळ्या हातात. हे असं विचारलं पाहिजे ना, कसं माहितीये त्याशिवाय कळत नाही. दुसऱ्या हातात 1 आहेत, ह्या हातात 2 आहेत. टोटल तरी चुकले. दोन्ही हातांमध्ये मिळून 4 अंगठ्या आहेत. अच्छा, ओके आदेश दादा, बोल. सुख कळले. तुमच्या पार्टनरने कोणत्या रंगाचं नेलपेंट लावलेलं आहे? मला सांगा सुख म्हणजे चित्र तू कालच बदललंस ना ते. नाही नाही मला दिसले नाही मला. पास का पण? पास 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 पास. ओके भरत दादाला हा प्रश्न आहे. तुमच्या पार्टनरने हातात काय घातलं आहे? बांगड्या, ब्रेसलेट का दोन्ही? बांगड्या. इज इट? वा बांगड्या. वा वा, करेक्ट करेक्ट करेक्ट. मार्क मिळाला. चला. आणि आदेश दादा, तुमच्या पार्टनरच्या हातात आज घड्याळ आहे का नाही? अरे म्हणजे घड्याळ घातल्याशिवाय ती बाहेरच पडत नाही, कारण मी किती वाजता येतो आणि जातो तिला बघायचंच असतं. किंवा ही काय वेळ आली तुमच्यावर हे म्हणायला पण चांगलं. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू व्हेरी वेल डन. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांनाही खूप मज्जा झाली. गेम झाले. थँक्यू 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 सो मच. वा वा वा, थँक्यू थँक्यू. निघावे सोबती या ना. नाही वाटण चाललो वारावरी पाय माझी कासेवरचे वरी वेदिशा नजरे तल्या तारा परी दुःख ही आपली बरवणी सावली नवतरणी फिरुनी तुझ्यात बघता स्वतःस वाटले सुख कळले सुख कळले सुख कळले सुख
वेदिशा नजरेतल्या तारा परी दुःख ही आपले या सगळ्या दिवसांमध्ये आम्ही आतापर्यंत जे काही काम केलंय त्याची छोटीशी झलक आम्हाला तुम्हाला दाखवायची. कशा पद्धतीची मालिका असणार आहे माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. एबी प्लीज. एकेकांची नावं घेते. प्लीज या. सगळे खूप उत्सुक आहेत तुमच्याशी गप्पा मारायला. सगळ्यात पहिले माधव म्हणजे सागर देशमुख, मिथिला स्पृहा जोशी, दामोदर उर्फ तात म्हणजे सुनील गोडबोले, अद्वैत स्वप्नील परजणे, संजय अनिरुद्ध जोशी, वृंदा स्वाती देवल, ऋषिकेश शशांक दरणे, विमल अत्या स्वाती बोगलेकर, आमच्या शोचे निर्माते अर्थात सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर, दिग्दर्शक राहुल भुते, दुहिता, प्राज्ञी, येस, आणि अर्थात मी नयना म्हणजे आरती वडकबाळकर. ती नाहीये दुसरीकडे. जेवढं बसेल तेवढंच उत्तर देईल. ओके. नाही, मी प्रोटोकॉल मध्ये बसणारच प्रश्न विचारीन. खूप छान. तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा. आणि केदार, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. गेलं वर्ष वैयक्तिक तुझ्यासाठी खूप चांगलं ठरलं. म्हणजे 2 तुझ्या कलाकृती आल्या आणि त्या खूप चांगल्या रिसीव्ह केल्या प्रेक्षकांनी, आणि मग सगळ्यांनाच माहिती येते, आणि मग तुझ्या आयुष्यात हे कलर्सचं नवीन पर्व आलं. तर ही सगळी नवीन जबाबदारी स्वीकारताना एकतर तू स्वतः एक मनस्वी लेखक दिग्दर्शक आहे, हा सगळा बदल तू कसा बघितलास, आणि आता सुख कळलेपर्यंत आपण येऊन पोहोचलोय, हा प्रवास कसा होता तुझा गेल्या काही महिन्यांचा? मी अगदी एका वाक्यात उत्तर देईन. कारण 30 वर्ष झाली. मी 93ला पहिल्यांदा व्यावसायिक नाटक केलं होतं. त्याच्या अगोदर लोकधारामध्ये काम करत होतो, पण 30 वर्ष बरोबर झाली 2023ला. मला नेहमी असं वाटतं की माझ्या आजोबांनी मला जे सांगितलं आयुष्यभर, की कलेने आपल्याला खूप काही दिलं, मग आता एक वेळ येते की कलेसाठी आपण काहीतरी देण्याची गरज असते. सो मागच्या वर्षी माझे सिनेमे चांगले चालले, लोकांना फारच आवडले. याच्यानंतर मी सिनेमा करत राहीनच, पण एक क्षण थांबल्यानंतर असा विचार येतो की मग मी माझ्या इंडस्ट्रीसाठी काय करतोय. तर मराठी इंडस्ट्रीसाठी आज मी अशा एका ठिकाणी आहे की ज्यामुळे माझ्यामुळे का होईना थोडी फार का मदत मराठी इंडस्ट्रीला जर झाली तर त्याच्यावर सुख दुसरं नसेल. थँक्यू. बाकी कोणाला विचारायचं त्यांना विचारा. आता बस झालं. हाय, सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. आणि माझा प्रश्न स्पृहाला आहे की स्पृहाला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून बघत आलेलो आहे, आणि मुख्य म्हणजे आधीच्या तुझ्या ज्या भूमिका आहेत केलेल्या, म्हणजे सगळ्याच भूमिका तू उत्तम करतेस, पण उंच माझा झोकामधली असेल किंवा टिळक मालिकेतली असेल, तर त्या ज्या व्यक्तिरेखा होत्या त्या एका विशिष्ट ऐतिहासिक पिरियड मधल्या व्यक्तिरेखा होत्या, कालखंडातल्या व्यक्तिरेखा होत्या. आणि आत्ता तू जे काम करतेस ते आत्ताची गृहिणी, ती मिथिला कुठेतरी प्रत्येकाच्या घरातली वाटते. तर त्या मिथिला या कॅरेक्टर बद्दल विचार करताना आणि बऱ्याच वर्षानंतर अशा वेगळ्या रोल मध्ये आमच्या समोर येतेस, काय सांगशील त्याबद्दल? अतिशयच आनंद आहे, कारण आतापर्यंत असा प्रयत्न केलाय की शक्यतो आधीच्या पेक्षा आपलं पुढचं काम थोडंसं वेगळं असावं, आणि देवाच्या देणे आतापर्यंत तरी तसं करायची संधी मिळाली. बऱ्याचदा असं होतं की ऐतिहासिक भूमिका केल्यानंतर तुम्हाला त्याच छापाच्या व्यक्तिरेखा मिळत राहतात, पण थँकफुली माझ्या बाबतीत तसं झालं नाही. आता लोकमान्य मधली सत्यभामा झाली, त्याच्यानंतर एक आजच्या काळातली आज मी जशी दिसते तशी दिसू शकणारी व्यक्तिरेखा मला करायला मिळाली आहे, तर मला मजाच येते. म्हणजे इनफॅक्ट तीच गंमत असते की साध्या साध्या गोष्टींमध्ये पण इतका ड्रामा असतो ना, तर तो एक्सप्लोअर करायची संधी मिळते. फार मजेशीर छान छान सीन्स मिळून येतात, आम्हाला इम्प्रोवाइज करताना मजा येते. आणि जेव्हा एखादं असं ऐतिहासिक काम आपण करतो तेव्हा
व्यक्तिरेखेचा आब सांभाळून तुम्हाला सतत वावरावं लागतं. तर तसं इथे नाहीये. मिथिला बऱ्याचशा प्रमाणात माझ्या जवळ जाणारी आहे. मिथिला फारच समजूतदार आहे, मी तेवढी नाही. नक्कीच 100%. पण जशी ती बोलते, जशी वागते, जशी हसते, तिच्या नवऱ्याबरोबरचं तिचं जे नातं आहे किंवा एक नात्यामधला जो एक फ्रँक अप्रोच असतो की आपल्याला जे वाटतं या व्यक्तीशी आपण मनापासून बोलू शकतो, या छोट्या छोट्या गोष्टी या निमित्ताने करून बघायला मिळतात. आणि उत्तम लिहून येतात सीन्स. आमचे राहुल दिग्दर्शक आहे आमचा, जो आमचे सीन्स फार छान बांधतो, ज्याच्यामध्ये कुठेही आम्हाला ते करतोय ते खोटं करतोय असं वाटत नाहीये. तर तो एक फ्लोही सगळा, त्याला एक छान काय म्हणतो, एक फ्लो आहे त्या सगळ्या सीन्स मध्ये. जास्तीत जास्त नॅचरल आम्ही कसे काम करू शकतो याची तोही काळजी घेतोय. सो या सगळ्यामुळे मला तर मजाच येते करायला. सुख कळलंय त्यामुळे. हो ना स्पृहा, सुख कळलंय त्यामुळे. हो अगदीच. आणि मुग्धा गोडबोले आमचे संवाद लिहितेय, अश्विनी शेंडे आहे, ओमी आहे इथे. सो या सगळ्यांची खूप प्रत्येक एक कॅरेक्टर डेव्हलप करताना ची जी मेहनत असते ती सगळ्यांनी फार मनापासून केलेली असल्यामुळे आता जेव्हा आम्हाला एक रेडीमेड प्लॅटर मध्ये मिळतंय तयार छान, ते आम्ही एन्जॉय करतो. आणि सेम प्रश्न सागरला पण आहे की आधीच्या केलेल्या भूमिका आणि आत्ताची भूमिका, तो माधव कामेरकर वेगळा कसा आहे? राईट. आता काय की वेगळा कसा आहे हे आता थोडंसं सिरियलच्या सुरुवातीला जेव्हा गोष्ट नरेट केली जाते त्यावेळेला एक ऍक्टर नेहमी अंधारामध्ये गोष्टी फिक्स करत असतो स्वतःसाठी. मी अशा तऱ्हेचं अप्रोच करतोय की ह्याच्यामध्ये काय मी करणार नाही, म्हणजे किंवा काय करीन. मी स्पेसिफिकली या गोष्टीचा विचार करतो की अगोदर जे काही मी केलेलं आहे ते कसं करणार नाही. बेसिकली म्हणजे पु ल देशपांडे करताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना त्यांची इमोशनॅलिटी खूप वेगवेगळी आहे त्या दोन्ही माणसांची. बरोबर. तसंच मी नेहमी हा विचार करतो की या माणसाची इमोशनल कोशंट काय असेल, या माणसाची भावनिक पातळी काय आहे. तर मला कायम काम करताना असं वाटतं किंवा ऐकल्यानंतर असं वाटतं किंवा सीन्स वाचतो तेव्हा की भयंकर कन्सिडरेट माणूस आहे, दुसऱ्याबद्दल पहिले विचार करणारा माणूस आहे. आणि त्या पद्धतीने मी तो विचार करतो. माझं आणि माझ्या वडिलांचं आपण कसं वेगळं नातं दाखवू शकतो. प्रेमाची जी क्वालिटी आहे ती माझी आणि मिथिलाची जशी आहे तशी माझी आणि माझ्या बहिणीची म्हणजे आरती जे पात्र साकारते त्यांची वेगळी असेल. आता आम्ही एकही सीन एकत्र असा केलेला नाहीये, पण माझा कल ह्याच्याकडे असतो की आम्ही दोघं जण खरे बहीण भाऊ कसे वाटू, आम्ही दोघं जण खरे नवरा बायको कसे वाटू. आमच्या जेस्चर्समधनं, आमच्या लुक्समधनं, आमच्या बॉडी लँग्वेजमधनं आम्ही कसे. मला केदार दादांनी जे एक वाक्य सांगितलं होतं ते फार माझ्यापाशी राहिले, ते म्हणजे या प्लास्टिकच्या जगामध्ये आपण खरी माणसं कशी दाखवू शकतो हे माझ्यामध्ये खूप राहिलं. आणि माझा कल ॲज अ परफॉर्मर म्हणून कायम ते ट्रूथ कसं दाखवू शकतो ह्याच्याकडे असतो. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. मी प्रेरणा सकाळमधनं. आम्ही प्रोमो बघितलं आणि जे काही छोटे छोटे ग्लिम्स दाखवले ते खूप छान वाटतं. आणि जसं तू आता सांगितलंस की खरेपणा तो त्याच्यात जाणवतोय. आणि सागर आणि स्पृहा आम्ही दोघांना एकत्र पहिल्यांदा बघतो असं जाणवत नाही येतं. मला वाटतं इथूनच ती सुरुवात आहे छान. सागर स्पृहा दोघांना प्रश्न आहे की आपल्याला हवं तसं काम मिळणं प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. तुम्ही तुमच्या कामातलं सुख तुमच्यासाठी काय आहे, तर त्याबद्दल दोघांनी जर सांगितलं तर. मला असं वाटतं की कलाकार आम्ही सगळेच खूप स्वार्थी असतो, त्यामुळे सतत सगळं चांगलं जे काम आहे ते आपल्याकडेच येत राहावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. आणि तसं ते वाटत नाही राहिलं तर तितक्या तडफेने कामही नाही करता येत असंही मला वाटतं. माझ्यासाठी मी नेहमी जसं मगाशी म्हटलं की आपण एकच कॅरेक्टर जरी आधी केलेलं असेल, त्या पलीकडे जाऊन आपल्याला या नव्या रोलमधनं काही मिळतंय का. मग एखादा साधासा लुक पण चालेल, मग एखादी साधीशी रिॲक्शन पण चालेल. त्या दिवशी प्रत्येक दिवशी जाऊन शूट करताना, कारण डेली सोप आहे, रोज शूटिंग असतं, तर त्या शूटिंग मध्ये रोज एक गोष्ट जरी नवी सापडली त्या कॅरेक्टर मध्ये परफॉर्म करताना, सीन करताना, तरी मला असं वाटतं की ती माझ्यासाठीची ती सुख कळले मोमेंट असते त्या दिवशी ऍक्ट करताना. सो माझा तरी तोच प्रयत्न आहे. आणि सागर फार चांगलं म्हणाला की खरं
त्याच्या जितकं जवळ जाता येईल तितकं आम्ही आता प्रयत्न करतो आहोत ते करायचा, आणि तरच त्यातली गंमत आम्हाला घेता येईल. कारण जेव्हा तुम्ही गंमत घ्यायचं थांबवताना तेव्हा ते कळायला लागतं समोर पण. सो ती गंमत घेत राहणं आत्ता हे सगळ्यात जास्त माझं तरी मला त्याच्यात खरंच मजा येते. मी काम करते हे माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची बाब असते. मी स्टेजवर असेन किंवा मी कॅमेरा समोर असेन तर मी सगळ्यात जास्त खुश असते आय थिंक. आणि प्रत्येक कलाकाराचं तसंच असतं असं मला वाटतं. मला असं ह्याच्यात ॲड करायचं आहे की जेव्हा म्हणजे आमचे जे कोणी सिनियर्स आहेत, आता कलर्स मराठी चॅनलचे जे लोक आहेत त्यांनी आम्हाला निवडलंय कारण की आमच्याकडे काहीतरी एक ऑफर करण्यासारखं त्यांना वाटलं. माझ्या बाबतीत सुख कळलेच्या निमित्ताने मी हे सांगतो तुला की मी जेव्हा मला निवडलंय त्यावेळेला मी टेबलवर काय आणतोय ॲज अन ॲक्टर म्हणून मी काय आणतोय. कारण की जेव्हा हे लोक मला विचारतात तेव्हा स्पेसिफिकली त्यांच्या मनामध्ये हे असतं की मला कास्ट करण्यासाठी म्हणजे का कास्ट केलेलं आहे. मुळात त्यांच्या मनामध्ये हे असतं की परफॉर्मन्स त्यांना अपेक्षित आहे, काहीतरी वेगळं अपेक्षित आहे म्हणून मला त्यांनी घेतलेलं आहे. तर माझी जबाबदारी ही असते की मी त्याच्यामध्ये 100% सत्य कसं शोधू शकेन. आणि मी ॲडमिट करतोय की प्रत्येक वेळेला ते येतच असं नाही आहे, पण ज्या ज्या वेळेला शक्य असतं त्या वेळेला 100% की हा माझा आयुष्यातला शेवटचा शॉट आहे म्हणजे तर आपण काय करू हे मी करायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे कधी कधी मला भरकटायला पण होतं कारण की मी तेवढा इम्पल्सिव्ह माणूस आहे. त्यामुळे पण माझ्यासाठी सुख कळले ते की मी काय आणतोय तिथे टेबलवर. दॅट्स थँक्यू. इथे मला ना सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या मालिकेचा जो दिग्दर्शक आहे राहुल भुते, त्याची ही पहिली मालिका आहे. ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून तो पहिलं करतोय आणि त्याने ज्या मनापासनं तो हे शिवधनुष्य पेलतो आहे आणि इतकं म्हणजे जे आता तुम्ही बघितलं त्याचं 100 नाही 200% क्रेडिट हे पूर्णपणे राहुलचं आहे. आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे. कलर्स मराठीचे पण खूप आभार की त्यांनी आमच्यावरती सोहम प्रोडक्शन्सवरती जेव्हा मी सांगितलं की येस राहुल हे काम फार सुंदर करेल आणि राहुललाही स्वतःला तो विश्वास वाटला की ताई आपण छान करू हे. आणि ज्या प्रकारे तुम्ही आता हे सगळं बघितलं तर त्याच्यात तुम्हालाही खात्री पटली असेल की राहुलने किती सुंदर काम केलंय. तर मला असं वाटलं की अदरवाईज असं बोललं नसतं गेलं, पण राहुल डिड अ फंटॅस्टिक जॉब. सो थँक्यू राहुल. तुला काही बोलायचं आहे? थँक्यू ताई. खरं तर सोहम प्रोडक्शनचा थँक्यू. मी खूप आभारी आहे की त्यांनी एवढा विश्वास दाखवला. आणि मला आनंदही आहे की पहिला जो शो आहे माझा तो एवढा खूप छान शो मला मिळाला जो रिअलिस्टिक आहे. लार्जर दॅन लाईफपेक्षा रिअल झोनला जास्ती आहे. की प्रत्येक डिरेक्टरचं एक स्वप्न असतं की आपल्याला ना एक खूप सुंदर काम करायचं आहे आणि देवाच्या नशिबेने आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं आहात, तो विश्वास दाखवलात, तेव्हा मला एवढं सुंदर काम करायला मिळतं. त्यासाठी खूप खूप थँक्यू केदार सर. थँक्यू सर. थँक्यू. काय हे जरा घरगुती आहे. सोहम प्रोडक्शन माझ्या घरचं आहे. तर आमचे ऋणानुबंध वर्षानुवर्ष आहेत. मी मला असं वाटतं की प्रश्न नंतर तुम्ही एकमेकांना भेटून पण विचारू शकता कारण याच्यामध्येच वेळ फार जातो. अशा वेळेस मला ना खूप महत्त्वाच्या गोष्टी काही सांगायच्या आहेत आत्ता आणि ज्या मी सांगितल्या नाहीत तर मला ती संधी मिळत नाही. कारण मी जवळजवळ 4.5 महिने त्या ऑफिसमध्ये जातो आणि माझ्या बरोबरीने काम करणारी जी अत्यंत अप्रतिम माणसं माझ्याबरोबर आहेत. सुषमा आमची क्लस्टर आहेतच, पण क्रिएटिव्हली मला जेव्हा काही गोष्ट वाटते तेव्हा आम्ही खूप इनसिंक आहोत आम्ही दोघंही. म्हणजे आम्हाला काही वेळ काढायचं आता बंधन नाही आणि काहीच नाही. ते काय बँगलोरला जास्त वेळ असते आणि मग मुंबई बँगलोर करत असते, पण आम्ही किमान फोनवर तरी असतो. पण ही ना संधी मला एक काही लोकांना थँक्यू म्हणायची वाटते. कारण जेव्हा असं घरगुती वातावरण असतं ना तेव्हाच आपण आपल्या घरच्या लोकांच्या बद्दल बोलणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. सो
सुखकळले ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर माझ्या बरोबरीने माझा ओमी माझा भाऊ त्यांनी ही गोष्ट माझ्याबरोबर लिहायला सुरुवात केली. त्या ओमी त्यानंतर आमची फिक्शन हेड सोजल ह्या दोघांचे कष्ट मी रोज बघतोय आणि सगळे माझे जे मी खूप असा थोडासा असं माझं टेम्पर कधी कधी आउट होतं, काय होतंय नक्की कळतंय का, ते इतकं शांतपणे त्या स्क्रिप्टकडे आणि त्या स्क्रीन प्लेसकडे बघतायत. त्यामुळे त्या फ्रंटवर मी खूप खुश आहे. हे सगळं कास्टिंग जमवताना मला नेहमी मदत जिची झाली ती सुगंधा आमची. थँक्यू व्हेरी मच सुगंधा. आमची मार्केटिंग टीम पण एवढीच जोरदार आहे, कारण आम्ही आजकाल काय आमच्या कल्पना एवढ्या अशा भयंकर यायला लागलेले आहेत ना की हे पण करूया ते पण करूया. आणि हे कॉर्पोरेट लाईफ असल्यामुळे आता काही गोष्टी मला पण माहिती आहेत, ते नव्याने मी पण शिकतोय. पण सुजाता त्याच्यानंतर आमच्या हे सगळे कमर्शियल डिपार्टमेंट सांभाळणारा आमचा निलेश सोनार, आमचा रिसर्चवाली श्वेता आणि आलोक, हे दोघंही जण इथे. काही इकडे तिकडे माझी नावं काही राहिली असतील तर सॉरी सगळ्यांना. कोण राहिलंय? आणि माझी जी EP आहे या शोची ती प्रज्ञा घोष. यांना सगळ्यांना फुल मार्क्स आहेत. हा शो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जेवढे अथक प्रयत्न करतायत, होम प्रोडक्शन जेवढं करतंय तेवढीच ही कलर्स व्हरायटीची टीम तेवढीच प्रयत्न करते आणि मला खात्री आहे आम्ही काहीतरी बदल नक्की घडवू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार. वयाच्या 73व्या वर्षी गाशा गुंडाळून पुन्हा गावाला जाणारी मी केवळ सुचित्राने इथे परत बोलवलं. पुन्हा नव्याने जोमाने मी उभी राहिले असं म्हणते. उभी राहत नाही, राहू शकत नाही जास्त पायाच्यामुळे, बसून बसूनच कामं करते. पण जी मरगळ आलेली होती मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे, सुचित्राने बोलवलं, ती मरगळ सगळी दूर झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल भुतेंसारखा दिग्दर्शक मला परत मिळाला. परत मी नव्याने शिकायला सुरुवात केली. त्यामुळे राहुल सर, सुचित्रा, सोहम आणि महत्त्वाचे म्हणजे केदार सर, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण लोक पुन्हा कधी भेटू मला माहिती नाही, आता भेटलात. मी तुमच्याशी बोलले, मला खूप बरं वाटलं. धन्यवाद. ग्रुप फोटो तुमचा काही पुढे